आभाळ काळ्या ढगांनी भरलं होतं. आभाळाकडे बघून असं वाटत होतं की जणू त्याने वेळ थांबवून ठेवली आहे. जोरजोरात वारं सुटलं होतं. विजेच्या आवाजात जोरात पाऊस पडत होता आणि या सगळ्यात एका बंद खोलीत एक नातं शेवटचा श्वास घेत होतं. ते नातं होतं नवरा आणि त्याच्या जीवापेक्षा प्रिय बायकोचं, जी नवऱ्याच्या कुशीत शेवटचा श्वास घेत होती. ते वातावरण किती छान होतं. संध्याकाळचे 4 वाजले होते. आभाळ काळ्या ढगांनी भरून आलं होतं. दिवस असून पण सगळीकडे अंधार पसरला होता. विजेच्या आवाजासह जोरात पाऊस पडत होता. वारे जोरात सुटले होते. घराच्या समोरची झाडं जोरजोरात हलत डुलत होती. त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं की जणू त्यांना झालेला आनंद साजरा करत आहेत. क्षणभर सुमितच्या मनात आलं की बाल्कनीत खुर्ची टाकून या सगळ्या छान वातावरणाचा आनंद घ्यावा. पण नंतर लगेच त्याच्या लक्षात आलं की राधाचं अशक्त शरीर ही जोरात सुटलेली हवा सहन करू शकणार नाही. त्याने राधाकडे बघितलं तर ती बेडवर डोळे बंद करून पडली होती. सुमित राधाला म्हणाला, राधा, तुझ्यासाठी थोडासा आलं घातलेला चहा बनवू का? तू घेशील? राधाला आल्याचा चहा खूप आवडत होता. नवऱ्याचं बोलणं ऐकून तिने हळूच डोळे उघडले आणि हसत म्हणाली, राहुलला सांगा ना, तो बनवून आणेल. मोठमोठा श्वास घेत ती एवढंच बोलू शकली. सुमित म्हणाला, राहुलला का बनवायला सांगू? तो काय माझ्यापेक्षा चांगला चहा बनवतो का? तुझ्यासाठी चहा तर मीच बनवणार. असं म्हणत तो किचनमध्ये गेला आणि येताना ट्रेमध्ये 2 कप चहा आणि त्यासोबत बिस्किट पण घेऊन आला. सुमितने आधार देऊन तिला बेडवर उठवून मागे टेकून बसवलं आणि हातात चहाचा कप देऊन तिच्यासमोर बिस्किटची प्लेट पकडली. राधा म्हणाली, अहो, मला काहीच खायची इच्छा नाही. असं म्हणत तिने ती प्लेट बाजूला ढकलली. सुमित म्हणाला, अगं, चहासोबत 2 बिस्किट तरी. त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच तिने मान हलवून नकार दिला. राधाची बिघडत चाललेली अवस्था बघून सुमितचे मन आतून भरून आलं. तिचं खाणं पिणं पूर्ण बंद व्हायला लागलं होतं. डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे पडली होती. तिचं वजन पण खूप कमी झालं होतं. ती खूप कमजोर झाली होती. तिची अवस्था बघवत नव्हती. सुमित स्वतः डॉक्टर असून पण स्वतःला खूप असहाय्य समजत होता. त्याने नशिबाच्या पुढे हार मानली होती. ही कसली विटंबना होती. एक डॉक्टर असून पण त्याने कितीतरी लोकांचं ठीक केलं होतं, पण स्वतःच्या बायकोसाठी मात्र तो काहीच करू शकत नव्हता. जीवापाड प्रेम असणारी प्रिय बायकोला हळूहळू मरणाच्या दारात जाताना डोळ्यात पाणी घेऊन तो फक्त बघत होता. सुमितला तो क्षण आठवला जेव्हा राधा पहिल्यांदा त्याची बायको बनून त्याच्या घरी आली होती. त्याच्या इथे यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या नव्या सुनेच्या अंगावर टाकून निश्चित झाली होती. नाजूक असणाऱ्या राधाने तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या मनाने स्वीकारल्या आणि कोणालाही कसली तक्रार करण्याची संधी दिली नाही. तिने तिच्या मृदू आणि मनमिळावू स्वभावाने घरातल्या प्रत्येकाचं मन जिंकलं होतं. घरातले सगळे तिची प्रशंसा करता करता थकत नव्हते. त्यावेळी सुमित कॉलेजमध्ये एक लेक्चरर होता आणि त्यासोबतच तो घराच्या जवळ एक छोटासा दवाखाना पण चालवत होता. स्वतःला एक योग्य चांगला डॉक्टर बघण्याची त्याची खूप मनापासून इच्छा होती. घराची सगळी जबाबदारी राधावर एकटीवर टाकून तो सकाळपासून रात्रीपर्यंत त्याच्या कामात व्यस्त राहत असायचा. नव्या बायकोसोबत प्रेमाचे 2 शब्द पण बोलायला त्याच्याजवळ वेळ नव्हता. किंवा असं म्हणा की बहुतेक सुमितला ते गरजेचं वाटलं नाही, किंवा मग प्रेमाचे अनमोल क्षण, गोड आठवणी त्या दोघांच्या नशिबातच नव्हत्या. त्याला असं वाटायचं की सगळ्या सुखसुविधा पैसा अडका देऊन तो त्याचं नवरा असल्याचं कर्तव्य चांगलं पार पाडत आहे. पण खरं तर हे होतं की राधांच्या भावनांची, तिच्या प्रेमाशी त्याचं काहीच देणं घेणं नव्हतं. राधाची फक्त एक छोटीशी इच्छा होती की तिच्या नवऱ्याने तिच्यासोबत प्रेमाचे, सुखाचे 2 क्षण व्यतीत करावेत. ती तर हा पण विचार करत होती की तिच्या नवऱ्याने तिच्यासोबत थोडा जरी वेळ घालवला तरी तो तिच्यासाठी खूप अनमोल असेल. पण तिच्या मनातली छोटीशी इच्छा पण ती तिच्या नवऱ्याला कधी सांगू शकली नाही. जेव्हा तिने नवऱ्याला सांगितलं तेव्हा नवऱ्याला ते समजलं नाही आणि जेव्हा समजलं तेव्हा खूप उशीर झाला होता. पुढे जात असलेल्या वेळेसोबतच सुमितच्या महत्त्वाकांक्षा पण वाढायला लागल्या होत्या. त्याने त्याची सगळी प्रॉपर्टी विकली. त्याने साठवलेल्या सगळ्या पैशातून एक सगळ्या सुखसुविधा असणारे नर्सिंग होम सुरू केले. त्यावेळी राधाने तिचे सगळे दागिने नवऱ्याला दिले. ती नवऱ्याच्या प्रत्येक पावलावर त्याची सावली बनून उभी होती. सुमितने केलेली मेहनत भरभराटीला आली. काही काळानंतर यश त्याच्या मागे आले.
त्याच्या दवाखान्याचं नाव खूप मोठं झालं. त्यात तो एवढा बिझी झाला की त्याने त्याची नोकरी सोडली आणि स्वतःचा सगळा वेळ दवाखान्यासाठी द्यायला लागला. याच काळात राधाने पण 2 मुलांना जन्म दिला. ती मुलांना चांगले संस्कार द्यायची, त्यांचा अभ्यास, त्यांची काळजी घेणं यातच तिचा सगळा दिवस निघून जायचा. मुलाच्या मध्ये ती स्वतःचा आनंद शोधत असायची. सुमितसाठी त्याचं काम आणि राधासाठी तिची मुलं महत्त्वाची होती. सासू सासऱ्यांच्या मृत्यूनंतर आणि नंदेच्या लग्नानंतर राधाला खूप एकटेपणा जाणवत होता. मुलं झाल्यानंतर ती त्यांच्यात तिचा आनंद शोधत होती. तिचा सगळा वेळ त्यांच्यासोबत घालवत होती. पण आता मुलं मोठी झाली आणि त्यांच्या शिक्षणात व्यस्त झाली. ती त्यांच्या आयुष्यात व्यस्त झाली. राधा आता परत एकटी पडली होती. सुमितसाठी बायकोचं अस्तित्व फक्त एवढंच होतं की तो कधी कधी बायकोला एखादा दागिना किंवा कपडे गिफ्ट करत असायचा. राधाला काय आवडतं काय नाही हे कधी सुमितने जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही की कधी तिला त्याचा वेळ दिला नाही. आयुष्याने सुमितला एक चान्स दिला होता. कधी कुठलीही फरमाईश न करणारी त्याची बायको राधा, तिने तिच्या मनातलं दुःख त्याला सांगितलं होतं. पण तेव्हा पण त्याने तिच्या डोळ्यातले दुःख, मनातला त्रास, तिचा एकटेपणा बघून न बघितल्यासारखा केला. त्या दिवशी राधाचा वाढदिवस होता. सुमित त्याचं प्रेम दाखवत तिला म्हणाला, सांग राधा, मी तुला गिफ्टमध्ये काय आणलं असेल? त्यावेळी राधाच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि ती म्हणाली, तुम्ही मला गिफ्टमध्ये सगळं काही दिलं आहे. माझी फक्त ही इच्छा आहे की तुमचा काही वेळ मला मिळावा. हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट असेल. सुमित म्हणाला, तो पण मिळेल, पण अजून काही वर्ष मला मेहनत करायची आहे. आपली आणि आपल्या मुलांची लाईफ सेटल करायची आहे. मग त्यानंतर तुझ्यासोबत वेळच वेळ घालवायचा आहे. असं म्हणत एक महाग साडी गिफ्टमध्ये तिच्या हातात देऊन तो दवाखान्यात निघून गेला. राधा तरी पण सुमितला काही बोलली नाही. तिचा मुलगा पण त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत डॉक्टर बनला. त्याच्यासोबत काम करत असलेल्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा होती, कारण त्याचं तिच्यावर प्रेम होतं आणि त्याला त्या दोघांची परवानगी पण मिळाली. आता सुमितच्या दवाखान्यात मुलगा आणि सून दोघेही साथ मिळायला लागली. मग त्यांच्या मुलीचं पण लग्न झालं आणि लग्न करून ती तिच्या सासरी गेली. आता सुमित आणि राधा त्यांच्या जबाबदारीतून मोकळे झाले. पण परिस्थिती अजून पहिल्यासारखीच होती. राधा अजून पण या वयात नवऱ्याच्या वेळेसाठी तरसत होती, कारण सुमितला अजून काही वर्ष काम करायचं होतं. त्याला अजून पैसा कमवायचा होता. बहुतेक हे अजून पण असंच चालू राहिलं असतं जर राधा आजारी पडली नसती तर. एक दिवस सगळे त्यांच्या दवाखान्यात गेले होते. राधा चक्कर येऊन खाली पडली. घरातल्या नोकरांनी जेव्हा फोन करून सांगितलं तेव्हा सगळे खूप घाबरले आणि घरी आले. तिला दवाखान्यात दाखल केलं. मग तिच्या सगळ्या टेस्ट केल्या. टेस्ट केल्यावर समजलं की तिला कॅन्सर आहे. सुमित हे ऐकल्यावर घाबरला. त्याला असं वाटलं की त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. त्याने त्याच्या एका कॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टर मित्राला राधाचे रिपोर्ट दाखवले. रिपोर्ट बघितल्यानंतर त्याने स्पष्ट सांगितलं की सुमित, तुझ्या बायकोला कॅन्सर झाला आहे आणि तो शेवटच्या स्टेजवर आहे. याची लक्षणं खूप उशिरा दिसून येतात आणि तुझ्या बायकोने तिला होणारा त्रास तुझ्यापासून लपवून ठेवला असेल, तुला सांगितलं नसेल आणि तो आता सगळ्या शरीरात पसरायला लागला आहे. जरी ऑपरेशन केलं तरी जास्त काही फायदा होणार नाही. आता जो त्यांच्याकडे उरलेला वेळ आहे त्यातच त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न कर. हे ऐकून सुमितचे हातपाय थंडगार पडले. हे ऐकून त्याला त्याच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. ती तर प्रत्येक वेळी त्याच्यासोबत राहत असायची, पण तिच्या मनात चाललेली घालमेल सुमितला कधीच कळाली नाही. सुमितला हवी असणारी छोटी छोटी गोष्ट तो बोलायच्या अगोदर त्याच्यासमोर हजर ठेवत असायची. मग ही अचानक तिच्याशिवाय. आत्ता जाऊन कुठे सुमितला असं वाटलं की त्याने आयुष्यातली किती मोठी चूक केली आहे. राधाच्या अस्तित्वाची कधीच किंमत केली नाही. तिला कधी वेळ दिला नाही. कधी प्रेमाने तिच्या शेजारी बसून गप्पा मारल्या नाहीत. तिला कधी आयुष्यात महत्त्व दिलं नाही. त्याच्यासाठी ती तर फक्त त्याची मनातलं न बोलणारी सोबती होती, जी त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वेळी त्याच्यासमोर हजर राहत होती. याच्यापेक्षा सुमितच्या नजरेत तिला जास्त काही महत्त्व नव्हतं. आज देवाने न्याय केला होता. सुमितला त्याने केलेल्या चुकांची खूप मोठी शिक्षा मिळाली होती. ज्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्याने त्याचं सगळं आयुष्य घालवलं
त्याचा त्याला खूप अभिमान पण होता. तो अभिमान, ती क्षण आता त्याला खूप छोटी वाटायला लागली होती. आत्ता जेव्हा त्याला समजलं की राधाजवळ आयुष्यातले थोडेच दिवस उरले आहेत, तेव्हा त्याला याची जाणीव झाली की राधा त्याच्या आयुष्यातला किती महत्त्वाचा भाग होती. राधाशिवाय जगण्याची कल्पना करूनच त्याच्या अंगावर काटा आला. त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने राधाची खूप उपेक्षा केली. पण आता त्याने मिळवलेले सगळे यश, धनदौलत त्याला बिनकामाचं वाटायला लागलं होतं. त्यांची सून म्हणाली, बाबा आता मी दवाखान्यात येणार नाही, घरात राहून आईंची काळजी घेईन. हे ऐकून सुमितने एक मोठा श्वास घेतला आणि राधाच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला, नको सुनबाई, दवाखाना इथून पुढे तुम्ही दोघं सांभाळा. आता यावेळी तुमच्या आईला सगळ्यात जास्त गरज माझी आहे. तिने माझ्यासाठी खूप त्याग केला आहे. तिचं हे माझ्यावर असलेले उपकार मी कधीच फेडू शकणार नाही, पण कमीत कमी तिच्या शेवटच्या वेळेत तरी तिच्यासोबत राहीन. त्यानंतर सुमितने दवाखान्यात जायचं सोडून दिलं. तो घरात राहून बायकोची काळजी घेत होता. तिच्याशी जगभरातल्या गप्पा मारत असायचा. कधी कधी कुठले तरी पुस्तक वाचून दाखवत असायचा, तर कधी तिच्यासोबत बसून टी व्ही बघायचा. त्याला कसंही करून राधा जाण्याच्या अगोदर तिच्या आयुष्यातल्या गेलेल्या वेळेची भरपाई करायची होती, पण वेळ त्याच्यासोबत नव्हती. हळूहळू राधाची तब्येत अजूनच बिघडली. सुमित तिच्यासमोर खंबीर राहत असायचा, पण एकट्यात त्याचं दुःख डोळ्यातून पाणी होऊन बाहेर यायचं. राधाचे कमजोर शरीर आणि उदास डोळे सुमितच्या काळजात सुईसारखे टोचत असायचे. तो स्वतःला राधाच्या या अवस्थेचा दोषी मानत होता. त्याच्या मनात राधाला गमावण्याची भीती पण होती. त्याला माहीत होतं की दुर्भाग्य त्याच्या नशिबात लिहिलं गेलं आहे, पण त्या क्षणाची कल्पना करून तो कायम भीतीतच जगत असायचा. अंधार झाला आहे. राधाच्या आवाजाने सुमित त्याच्या विचारातून बाहेर आला. त्याने उठून खोलीतली लाईट लावली. त्याने बघितलं तर राधाचा कप अर्धा तासाच भरलेला होता आणि ती डोळे बंद करून तशीच टेकून बसली होती. चहा पूर्ण थंड झाला होता. सुमितने काही न बोलता चहाचा कप उचलला आणि किचनमध्ये जाऊन बेसिनमध्ये ओतून दिला. त्याने खिडकीतून बाहेर बघितलं तर अजून पण जोरात पाऊस पडत होता. थंड हवा खिडकीतून आत आली आणि त्याच्या अंगाला स्पर्श करून गेली, पण आता त्याला काहीच चांगलं वाटत नव्हतं. त्याने त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसलं, नोकराला आवाज दिला आणि खिचडी भात बनवायला सांगितला. राधाने खिचडी पण 2च चमचे खूप मुश्किलीने खाल्ले होते. शेवटी सुमितने तिची प्लेट उचलली आणि किचनमध्ये नेऊन ठेवली. तोपर्यंत त्यांचा मुलगा आणि सून दोघेही दवाखान्यातून घरी परत आले. कशी आहेस आई? असं म्हणत राधाचा मुलगा तिच्या मांडीवर झोपला. राधा हसत त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, ठीक आहे बाळा. सुमितने बघितलं की राधाच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता. तिचे सगळे कुटुंब तिच्यासोबत आहे याचा तिला आनंद होता. तिला तिच्या आजारपणाबद्दल माहीत होतं, तरी पण ती खूप खुश राहत होती. ज्या अनमोल क्षणाची ती वाट बघत आयुष्यभर तडफडत होती, ते आज तिला न मागता मिळत होतं. आता ती तृप्त होती. त्यामुळे येणाऱ्या मरणाची भीती किंवा चिंता तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. मुलगा आणि सून खूप वेळ तिच्यासोबत गप्पा मारत बसले. दिवसभर केलेल्या कामाबद्दल तिच्याशी बोलत होते. मग राधाकडे बघत सुमित मुलांना म्हणाला, मुलांनो, तुम्ही दिवसभर काम करून थकला असाल, जा जेवण करा आणि झोपायला जा. त्यांची सून म्हणाली, बाबा तुम्ही पण जेवण करून घ्या. सुमित म्हणाला, नाही सुनबाई, आत्ता मला भूक नाही, मी नंतर जेवतो. मुलं गेल्यानंतर राधा परत डोळे बंद करून पडली. सुमितने हळू आवाजात टी व्ही चालू केला, पण थोड्या वेळातच त्याचं मन टी व्हीमध्ये लागायचं बंद झालं. आता त्याला भूक लागली होती, पण जेवण करायची इच्छा होत नव्हती. त्याने विचार केला की राधासाठी आणि स्वतःसाठी दूध घेऊन यावं. सुमित किचनमध्ये गेला आणि 2 ग्लास गरम करून दूध घेऊन खोलीत आला. तोपर्यंत त्यांचा मुलगा आणि सून जेवण करून खोलीत झोपायला गेले होते. खोलीत आल्यावर सुमित म्हणाला, राधा, मी गरम दूध घेऊन आलो आहे. पण राधाने काहीच उत्तर दिलं नाही. त्याला वाटलं की तिला झोप लागली आहे. त्याने तिचा दुधाचा ग्लास तसाच झाकून ठेवला आणि त्याचा ग्लास घेऊन बेडच्या दुसऱ्या बाजूला बसून दूध प्यायला लागला. त्याने राधाकडे बघितलं तर तिच्या चेहऱ्यावर खूप शांती दिसत होती.
सुमितने त्याचा हात तिच्या डोक्यावर फिरवायला पुढे केला तसा तो दचकला. त्याने परत तिच्या डोक्याला गालाला स्पर्श केला. तेव्हा त्याला जाणवलं की तिचं सगळं शरीर थंड पडलं आहे. ती झोपली नव्हती, तर तिचा आत्मा तिचं शरीर सोडून निघून गेला होता. सुमितला ज्या गोष्टीची भीती एवढे दिवस वाटत होती ती आज खरी ठरली होती. काही वेळ तो तसा शून्यात बघत गप्प बसून राहिला. त्याला कळतच नव्हते की काय करावं. नंतर हळूहळू तो शुद्धीत यायला लागला. अगोदर त्याला असं वाटलं की मुलांना जाऊन उठवावं, पण काहीतरी विचार करून तिथेच थांबला. सगळं आयुष्य राधा नवऱ्याच्या प्रेमासाठी, त्याच्या सानिध्यासाठी तडफडत राहिली. आज सुमित एकदम एकटा पडला होता. आज तो राधाच्या सोबतीसाठी, तिच्या प्रेमासाठी तडफडत होता. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. राधाच्या प्रेमाचा, तिच्या स्पर्शाचा अनुभव त्याला त्याच्या मनात साठवून ठेवायचा होता. कारण उरलेलं आयुष्य त्याला असंच दुःखात, राधाशिवाय, तिच्या सोबतीशिवाय एकट्याला काढायचं होतं. सुमितजवळ फक्त आजची एकच रात्र होती, त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या बायकोसोबत घालवण्याची. या शेवटच्या क्षणात त्याला त्यांच्यामध्ये दुसऱ्या कोणाची दखल नको होती. त्याने लाईट बंद केली आणि निर्जीव पडलेल्या राधाच्या शरीराला जवळ कुशीत घेऊन जोरजोरात रडायला लागला. बाहेर पडणारा पाऊस थांबला होता, पण सुमितच्या डोळ्यातून पाणी वाहतच होतं. सुमितने त्याच्या आयुष्यातल्या व्यस्त वेळातून काही वेळ त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या बायकोच्या, राधाच्या सोबत घालवले असते तर कदाचित आज राधा सुमितला असं एकट्याला सोडून कायमची निघून गेली नसती. नवऱ्याच्या सोबतीसाठी, त्याच्या प्रेमासाठी तडफडत राधा कायमची निघून गेली होती आणि सुमितला पश्चाताप करण्याची वेळसुद्धा दिली नाही. सुमित तिला कुशीत घेऊन रडत होता. बाहेर पाऊस थांबला होता. वादळ शांत झालं होतं, पण सुमितच्या मनातले वादळ कधीच शांत होणारं नव्हतं. राधा तर कायमची गेली होती, पण तिच्या मागे ते अपूर्ण क्षण जे आयुष्यभर सुमितला सुखाने जगू देणारे नव्हते. काही क्षण त्याने त्याच्या महत्त्वाच्या क्षणातून तिला चोरून दिले असते तर. आज सुमितजवळ सगळं काही होतं, नाव, पैसा. फक्त त्याच्या आयुष्यात ती नव्हती जी त्याच्यासाठी सगळं काही सोडून जगत होती. आज सुमितला त्याने नकळत केलेल्या चुकीचा खूप पश्चाताप होत होता. ज्या बायकोची त्याने कधीच कदर केली नाही, जी फक्त त्याच्यासाठी स्वतःला विसरून जगत होती, ती आज कायमची त्याला सोडून निघून गेली होती, त्याला आयुष्यभर एकट्याला दुःखात सोडून.